तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे श्री स्वप्नील आर्ट्स या स्टुडिओला भेटायला, शॉपला भेटायला। तिकडे बाप्पांचे ना मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आलेल्या आहेत, ते पण पूर्ण म्हणजे पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आहेत, पूर्ण मातीच्या मूर्त्या आहेत। आपण तेच आज बघायला जातो आहे मित्रांनो। वरती दूरदर्शनच्या इकडे ते शॉप आहे बाप्पांचा। आपण गेल्या वर्षीसुद्धा तिकडे जाऊन व्हिडिओ बनवलेली बाप्पाची, आणि ह्या वर्षीसुद्धा मित्रांनो थोडा POPचा विषय चालू होता म्हणून त्यांनी ना आता सर्वप्रथम आणले ते म्हणजे ना मातीच्या मूर्त्या आणलेल्या आहेत बाप्पांच्या, म्हणजे पर्यावरणपूरक मूर्त्या आणलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर मूर्त्या आहेत बाप्पांच्या। तर मित्रांनो आपण तेच आज बघायला जात आहे। तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण का आत्ता ना मित्रांनो कुठे सुरुवात झाली आहे बाप्पांची। तर आणखी पुढे तुमच्यासाठी मी छान व्हिडिओ आणणार आहे, छान शॉप आणणार, छान वर्कशॉप आणणार आहे आणि खूप सारे व्हिडिओ येणार बाप्पांच्या सगळ्या काही, म्हणजे बाप्पांच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे डेकोरेशन साहित्यापासून ते सगळं काही म्हणजे समजून घ्या। ऑलवेज म्हणजे बाप्पांचेच व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये, फक्त पूर्ण 3 महिने तुमच्यासाठी फक्त बाप्पामय आपला यूट्यूब चॅनल असणार आहे। तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केलं त्यांचं मनापासून धन्यवाद, आणि असंच प्रेम तुमचा राहून द्या, आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज लवकरात लवकर करा। तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आता स्वप्नील आर्ट्समध्ये पोहोचलेलो आहे। तर सर्वात प्रथम ना तुम्हाला मित्रांनो बाहेरची लोकेशन दाखवतो, दूरदर्शनच्या इथून आतमध्ये तुम्ही कसं यायचं आहे। तर कारण माहिती आहे का मित्रांनो, सुरुवात इथून करतो आहे, डायरेक्ट आतमध्ये गेलो, कारण बाहेरनं खूप सारा पाऊस पडतो आहे। मग मी बोलो पाऊस पडेपर्यंत आतमध्ये जरा शूट करूया आणि नंतरला बाहेरचं लोकेशन तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो मूर्त्या दाखवायच्या आधी तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो मित्रांनो। हां, आणि अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केला असेल लाईक नक्की करा, आणि व्हिडिओ आवडली असेल ना एखादी तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांच्याशी बोलून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुम्हाला कोणती मूर्ती आवडली की नाही बुक करण्यासाठी। तर सगळी डिटेल आहे ना, इकडचा ॲड्रेस वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर प्लीज जर तुम्हाला या शॉपला यायचं तर लोकेशन पण तुम्हाला टाकतो तुमच्यासाठी, तर तुम्ही इकडे येऊ शकता मित्रांनो। तर चला तर मी तुम्हाला बाहेरची लोकेशन दाखवतो, त्याच्यानंतर बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो। तर मित्रांनो तिकडे आहे ना दूरदर्शनचा सिग्नल आहे, आपण तिथून आतमध्ये आलो, आणि आतमध्ये आल्यावर तुम्ही कोणाला पण विचारू शकता। BDDचा बिल्डिंग क्रमांक 25 आणि 26, इकडे 26 नंबर आहे, आणि त्याच्या बाजूला आहे ना मित्रांनो 25 नंबर आहे। आणि हा बघा इकडे समोर आपल्याला ना समोरच श्री स्वप्नील आर्ट्स स्टुडिओ असं दिसतो आहे, आणि इथे लिहिलं आहे बघा मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती बाप्पांची। आणि आता आपण जाऊ आतमध्ये शॉपमध्ये मित्रांनो, आणि हा शॉप आहे बघा, यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा वरती लिहिलेला आहे, आणि हे बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे, सगळं काही इकडे इंस्टाग्राम ID सुद्धा आहे, तुम्ही त्यांची इंस्टाग्राम IDला तुम्ही जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर आणि मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ, कारण का ॲक्च्युली पाऊस खूप पडतो, तुम्हाला जसं सांगितलं मी। आतमध्ये जाऊ आपण। ही बघा ही आहे 25 नंबर बिल्डिंग, परत सांगतो ही आहे 26 नंबर। तुम्ही BDDमध्ये कोणालाही तुम्ही विचारू शकता, आतमध्ये जायचं श्री स्वप्नील आर्ट्स या स्टुडिओला, तुम्हाला कोणीही सांगेल। तर आतमध्ये जाऊया आणि बाप्पाच्या छान मूर्त्या बघूया। धुंडी विनायक नामक अवतारा पालीचा पालका गौरीचा बालका बल्लाळेश्वरा जय देव गणपत तर मित्रांनो ना तुम्हाला आता मी काही बाप्पांच्या मूर्त्या दाखवल्या, खूप सुंदर मूर्त्या तुम्ही बघितल्याच असणार मित्रांनो। तर आणखीन तुम्हाला बाप्पाच्या खूप छान मूर्त्या दाखवतो, पण त्याच्या आधी ना मित्रांनो तुम्हाला इकडचा ॲड्रेस सांगतो। गेल्या वर्षी बिल्डिंग बदललेली, म्हणजे 23 आणि 24 नंबर यावर्षी बिल्डिंग आहे, सॉरी चुकीचं बोललो, आणि गेल्या वर्षी 15-16 नंबरची बिल्डिंग होती। आणि जरा सध्या शॉपचे वर म्हणजे ओनर आहेत ते सध्या शॉपमध्ये नाही आहेत, म्हणून तुम्हाला मीच सांगतो। आणि जर ह्याच्या पुढे आहे ना आणखीन छान ज्याच्याकडे बाप्पांच्या मूर्ती येणार आहेत ते सुद्धा आपण कवर करायला जाऊया। तर मित्रांनो ना आपली वरली BDDचा जी आहे 23 आणि 24 नंबर याच्या पटांगणामध्ये हे शॉप ओपन आहे, आणि समोर साईबाबांचं मंदिर आहे। तर साईबाबाच्या मंदिराच्या ऑपोजिट साईडला एकदम समोर तुम्हाला दिसून जाणार की स्वप्नील आर्ट्स म्हणून आहे। तर तुम्ही इकडे कोणाला तुम्ही विचारलं दूरदर्शनच्या इकडे येऊन की स्वप्नील आर्ट्स कुठे आहे, तर तुम्हाला इथे कोणी सांगू शकतो मित्रांनो। आणि एक आहे ना शॉप ना खूप प्रसिद्ध शॉप आहे, आणि ह्यांच्या इकडे जे बाप्पांच्या मूर्त्या ना मित्रांनो बाहेरच्या राज्यातसुद्धा जातात। आपण लास्ट टाइम आलेलो व्हिडिओ बनवतो, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला माहिती असेल।
की गुजरातवरनं आणि राजस्थानवरनं सुद्धा इकडे माणसं आलेली आहेत मूर्त्या बुक करण्यासाठी इकडे. म्हणजे आता विचार करा, आपला वर्लीमधला शॉप आहे आणि बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा इकडच्या मूर्त्या जातात मित्रांनो. तर विचार करा इकडे मूर्त्या किती सुंदर आहेत. आणि आम्ही तुम्हाला फक्त ना काही थोडंच मूर्त्या दाखवलं, अजून तुम्हाला दाखवतो बाप्पाचे ना खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. आणि हे मूर्त्या आहेत ना मित्रांनो, सगळ्या पर्यावरणपूरक मूर्त्या आहेत मित्रांनो. आणि हे बघा शॉपचं कार्ड आहे, तर तुम्ही आहे ना मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढा. आणि असं पण तुम्ही काय टेन्शन करू नका, तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना ॲड्रेस मेन्शन वगैरे सगळं काय केलेलं आहे मी तुमच्याकडून. तर तुम्हाला आता बाकीच्या बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो या.
तर मित्रांनो आपण आता खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या. तर आता आपली व्हिडिओची एंड इकडेच होते मित्रांनो. जर ही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि मूर्त्या कशा तुम्हाला वाटल्या तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कधी तुम्हाला जर बाप्पांची मूर्ती आली पसंत पडली असेल आणि तुम्हाला इकडे जर बुक करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा नंबर दिलेला आहे मी आणि ॲड्रेस दिलेला आहे शॉपचा. तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाप्पांची मूर्ती आवडली असेल त्यांना स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला पाठवू शकता आणि तुम्ही बाप्पांची मूर्ती बुक करू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला या शॉपमध्ये जर पुन्हा एकदा व्हिडिओ बघायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून खूप साऱ्या ना मित्रांनो आता POPचा इश्यू चालू आहे म्हणून आहे ना काही बाप्पांच्या मूर्त्या आल्या नाही आहेत म्हणजे तर ते पण सुद्धा नंतरला येणार आहेत मित्रांनो. तर तुम्हाला पुढच्या अजून सुंदर सुंदर मूर्त्या बघायच्या असेल यावर्षी नवीन व्हायरल ट्रेंडिंगच्या मूर्त्या तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की या शॉपला व्हिडिओ बनवायचे की नाही. तर अजून कसं काही नाही मित्रांनो. आता मग भेटू पुढच्या शॉपमध्ये एका नवीन जागेवरती नवीन ठिकाणी. तर उत्तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.